नाशिक रोड इथल्या वास्को हॉटेलसमोर बुधवारी रात्री एका युवकावर झालेल्या अत्यंत थरारक आणि प्राणघातक हल्ल्यामुळे संपूर्ण नाशिक शहर हादरलंय। या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानं नाशिककरांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं होतं। वाढत्या गुन्हेगारीच्या या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा गुरुवारी सायंकाळी नाशिक रोडच्या रस्त्यावर उतरला। पोलिसांनी परिसरात जोरदार कोम्बिंग ऑपरेशन राबवून 70हून अधिक टवाळखोरांवर धडक कारवाई केली आहे। बुधवारी रात्री वास्को हॉटेल समोरील चौकात पूर्व वैमनस्यातून किंवा किरकोळ वादातून एका युवकावर धारदार शस्त्रास्त्रांनी क्षणार्धात जीविकांना हल्ला करण्यात आला। हा हल्ला इतका भीषण होता की परिसर रक्तानं माखला। या थरारक घटनेचं चित्रण शेजारील नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केलं। हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानं कायद्याच्या सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। शहरातील वाढती गुन्हेगारी आणि व्हायरल व्हिडिओमुळे निर्माण झालेला जनक्षोभ लक्षात घेता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलिसांचे विशेष पथक गुरुवारी रात्रीच रस्त्यावर उतरलं। या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सापकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी कोरडे आणि पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी यांच्यासह तब्बल 15 अधिकारी आणि 70 पोलीस कर्मचाऱ्यांच्या फौज फाट्यानं संपूर्ण नाशिक रोड परिसरात रात्रीचा दिवस केला। पोलिसांनी गुरुवारी रात्री नाशिक रोड परिसरातील सर्व संशयित कट्टे, हॉटेल्स आणि चौकांमध्ये रात्रभर जोरदार कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। यावेळी परिसरात विनाकारण फिरणारे, भाईगिरी करणारे आणि संशयास्पद हालचाली करणाऱ्या तब्बल 70हून अधिक टवाळखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ताब्यात घेतलेल्या या सर्व टवाळखोरांवर मुंबई पोलीस कायदा कलम 112 आणि 117 अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली। गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी पोलिसांनी रात्रीच त्यांची चांगली शाळा घेतली। तर गाठ आमच्याशी आहे। पोलिसांचा कडक इशारा। हल्ल्याच्या घटनेनंतर नाशिक रोड परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला। नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहनही करण्यात आलं। शहरातील शांतता भंग करणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या गुंडांची गय केली जाणार नाही असा स्पष्ट आणि कडक इशारा पोलीस प्रशासनानं दिलाय। या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून नाशिककरांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी संपूर्ण नाशिक आयुक्तालयामध्ये उघड्यावर दारू पिणारे, टवाळखोर आणि जे गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आहेत या सगळ्यांसाठी कोम्बिंग ऑपरेशन राबवलेले आहेत। आज आपल्या विभागामध्ये म्हणजे परिमंडळ 2 या ठिकाणी माननीय पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस उपायुक्त श्रीमती संगीता निकम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नाशिक रोड विभागामध्ये कंबाईन कोम्बिंग ऑपरेशन राबवतोय। या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये परिमंडळ 2 विभागातील चुनसाडे पोलीस स्टेशन, अंबड पोलीस स्टेशन, सातपूर, MIDC या पोलीस स्टेशनचं आणि इकडं नाशिक रोड विभागामध्ये उपनगर आणि जोळ्याली कॅम्प या इथले अधिकारी व अंमलदार या ठिकाणी नाशिक रोड पोलीस स्टेशनला एकत्र येऊन ही मोहीम आम्ही राबवतोय। ही मोहीम साधारणतः रात्री 10 पर्यंत सुरू असणार आहे। त्या ठिकाणी जितके पण उघड्यावर दारू पिणारे, टवाळखोर किंवा गांजा किंवा नशेडी पदार्थ सेवन करणारे यांच्यावर या ठिकाणी आणून कारवाई केली जात आहे। अद्याप हा जो मोहीम आहे ती अद्याप सुरू आहे। आतापर्यंत साधारणतः 50 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आलेली आहे। ती 10 वाजेपर्यंत कारवाई सुरू असणार। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।